पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सजीव सृष्टीचा आत्मा। सकाळ झाली की प्रत्येक गावागावामध्ये एक आवाज येतो कोंबडा आरवल्याचा, सोबत आवाज असतो हांड्यांचा, हांड्यात पडणाऱ्या जलदेवतेचा। मग सुरू होते धावपळ शुद्ध पाण्यासाठी, आरोग्यासाठी। तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण एकूण आजारांच्या तुलनेत विचार केल्यास दूषित पाण्यामुळे होणारे आजार 80% आहेत। यात मग विषमज्वर, गॅस्ट्रो, पोटदुखी, डोकेदुखी, हगवण, कावीळ, पोटातील जंत अशा अनेक आजारांचा समावेश आहे। आरोग्यविषयक शुद्ध पाण्याचे मोल आणि महत्त्व पाहून ग्रामविकासात पाणी योजनेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाणी गुणवत्ता राखणे हे ग्रामपंचायतीचे मुख्य कर्तव्य आहे। शुद्ध पाण्यासाठी स्वच्छता सर्वेक्षण, पाणी तपासणी आणि विविध त्रुटींवरील उपाययोजना या प्रक्रिया कशा असाव्यात हे महत्त्वाचे ठरते। यासाठीच ग्रामपंचायत यंत्रणेला पाणी गुणवत्तेबाबत संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे। पाणी शुद्धता स्थिती अभ्यासण्यासाठी प्रत्येक सार्वजनिक स्रोताची वर्षातून 4 वेळा अणुजैविक तपासणी तर रासायनिक तपासणी 2 वेळा होते। पाणी तपासणीसाठी नमुने गोळा करताना निर्जंतुकीकरण केलेल्या 1 लिटर कॅनचा तसेच 200 मिलीलिटर काचेच्या बाटलीचा वापर केला जातो। अणुजैविक तपासणीत पाण्यातील 2 प्रकारच्या जीवाणूंची तपासणी केली जाते, तर रासायनिक तपासणीत एकूण 12 प्रकारच्या रासायनिक घटकांची तपासणी केली जाते। यामध्ये प्रामुख्याने फ्लोराईड, नायट्रेट, पाण्याचा कठीणपणा, एकूण विरघळलेले क्षार म्हणजेच TDS इत्यादी घटकांचा समावेश होतो। तपासणीसाठी पाठवण्यात येणाऱ्या कॅनवर ग्रामपंचायतीचे नाव, स्रोताची माहिती आणि दिनांक अशा प्रकारच्या नोंदी केल्या जातात। पाणी नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत पाठवण्याची जबाबदारी जलसुरक्षक आणि आरोग्य सेवकाची असते। शासनाने सुरू केलेल्या जिओ फेन्सिंग मोबाईल ॲपद्वारे आता प्रत्येक पाण्याचा नमुना गोळा केला जातोय। यामुळे प्रत्यक्ष स्रोताजवळ जाऊनच अक्षांश रेखांशाद्वारे पाणी नमुने गोळा करणे अनिवार्य करण्यात आले आहे। अशा प्रकारे ग्रामपंचायतीने गोळा केलेले पाणी नमुने तपासणीसाठी उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवले जातात। पुणे जिल्ह्यात एकूण 6 उपविभागीय प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत। यांचे संपूर्ण संनियंत्रण भूजल विकास आणि सर्वेक्षण यंत्रणेकडून केले जाते। या प्रयोगशाळांमध्ये जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी केली जाते। प्रत्येक स्रोताची तपासणी झाल्यावर आलेले निष्कर्ष नोंदवहीत नोंदविले जातात। या सर्व निष्कर्षांचा अहवाल पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला जातो। तसेच या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरही नोंदविल्या जातात। यामध्ये दूषित नमुने आढळल्यास तात्काळ दूरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे पुढील उपाययोजनांसाठी संबंधितांना कळविले जाते। पाण्याचे नमुने दूषित येऊ नयेत म्हणून ग्रामपंचायत स्तरावर योजनेची देखभाल, दुरुस्ती आणि परिसर स्वच्छता वेळेत करणे गरजेचे आहे। वाढता भूजलाचा उपसा, शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर, याचबरोबर गावातील अस्वच्छता, उघड्यावरील हागणदारी, पावसाळ्यातील अस्वच्छता यामुळे पाणी दूषित होत आहे। कित्येक विहिरींना सुरक्षेसाठी जाळीही बसवली जात नाही। पाण्याची टाकी प्रत्येक 3 महिन्याला आतून स्वच्छ करावी। पाण्याची विहीर, टाकी, हातपंप आणि परिसर स्वच्छता वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे। यासाठी गाव पातळीवर ठोस उपाययोजनांची गरज असते। देखभाल, दुरुस्ती वेळेत न केल्याने, पाणी योजनांकडे दुर्लक्ष झाल्याने दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो। यातून गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येते। यासाठी पाणी पुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्ती वेळेत होणे गरजेचे आहे। योजनेतील तूटफूट दुरुस्ती, दैनंदिन TCLचा वापर, विविध उपांगांच्या तपासण्या, साफसफाई वेळेत होणे गरजेचे असते। अशा कामांमध्ये गावातील ग्रामपंचायत आणि पाणी समितीच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या ठरतात। शुद्ध पाण्यासाठी दररोज गावातील पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते। यामध्ये पाण्याचा साठा निश्चित करून 1000 लिटरसाठी 5 ग्रॅम याप्रमाणे TCL पावडर वापरली जाते। उदाहरणार्थ, पाण्याची टाकी 50,000 लिटरची असेल तर त्यासाठी 250 ग्रॅम TCL पावडर वापरली जाते। गावातील प्रत्येक हातपंपाचेही निर्जंतुकीकरण 3 महिन्यातून एकदा करावे।
TCL पावडरपासून निवडी तयार करून हातपंपात सोडली जाते। त्याचप्रमाणे टाकीसाठी निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी TCL पासून तयार केलेली निवडी टाकीत टाकल्यावर अर्धा तास थांबावे आणि नंतर पाणी पिण्यास सोडावे। यामुळे पाण्यातील सर्व जीवाणू मरतात। TCL पावडरमध्ये 33% क्लोरीन वायू असतो। नवीन TCL ची खरेदी केल्यावर त्यातील क्लोरीन वायूचे प्रमाण उपविभागीय प्रयोगशाळेतून तपासून घ्यावे। आवश्यकतेनुसार वर्षातून 3 ते 4 वेळा TCL ची खरेदी करावी, कारण TCL मधील क्लोरीन वायूचे प्रमाण हळूहळू कमी होत असते। TCL ची साठवण बंद खोलीत सूर्यप्रकाश नसलेल्या उंच ठिकाणी करावी। वापरानंतर TCL च्या पिशवीचे तोंड घट्ट स्वरूपात बांधावे। गावात पाणी पुरवठा सुरू करण्याआधी जलसुरक्षकाने पाण्याची ओटी तपासणी करणे गरजेचे आहे। ओटी तपासणी ही पाण्याचे शुद्धीकरण कसे झाले हे सांगते। यासाठी शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला ओटी किट वाटप केले आहे। यामध्ये एक परीक्षा नळी, निष्कर्ष तपासणी पट्टी आणि ओटी सोल्युशन दिले आहे। परीक्षा नळीत पाणी घेऊन त्यात ओटी सोल्युशनचे 1-2 थेंब टाकावेत। पाण्याचा रंग पिवळसर होतो। हा रंग तपासणी पट्टीशी जुळवून पहावा। पिवळ्या रंगाच्या आलेल्या प्रमाणावर निर्जंतुकीकरण कसे झाले आहे याचे निष्कर्ष येतात। साधारण टाकीतील पाण्यात 1 ppm आणि पाणी सोडल्यावर शेवटच्या नळजोड ठिकाणी 0.2 ppm निष्कर्ष येणे गरजेचे आहे। टाकीतील पाण्यात 1 ppm पेक्षा कमी प्रमाण आले तर TCL चे प्रमाण कमी आहे असे समजावे आणि अजून आवश्यकतेनुसार TCL टाकावे। टाकीतील पाण्याचे ओटी निष्कर्ष 1 ppm पेक्षा जास्त आला तर TCL चे प्रमाण जास्त आहे असे समजावे आणि अजून थोडा वेळ थांबून पाणी सोडावे। पाणी योजनेतील शेवटच्या ठिकाणी ओटी येत नसेल तर वितरण व्यवस्थेत दोष आहेत असे समजावे। जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता राखणे आवश्यक आहे आणि त्यासाठी निर्जंतुकीकरण प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे। जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाकडून पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्त्रोतनिहाय स्वच्छता सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। स्वच्छता सर्वेक्षणातून स्त्रोताभोवतीचा परिसर, पाणी पुरवठा संरचना आणि व्यवस्थापनेतील जे काही दोष आढळून येतात त्यावरील उपाययोजनांमुळे संभाव्य साथीस प्रतिबंध घालता येतो। आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर स्वच्छता सर्वेक्षण केले जाते। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी याबाबत अहवाल तयार करतात। मग त्यापुढे अहवालातून समोर आलेल्या स्त्रोतांच्या जोखमींच्या टक्केवारीत त्या ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे आणि लाल रंगाचे कार्ड वाटप केले जाते। यामध्ये ग्रामपंचायतीमधील 70% पेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी लाल कार्ड देतात। तसेच 70% पेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्त्रोतावर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दिले जाते। लाल आणि हिरव्या कार्डच्या निकषात बसत नाहीत अशा ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत पिवळे कार्ड दिले जाते। यामधील लाल आणि पिवळ्या ग्रामपंचायतींना प्रशासनाकडून उपाययोजना करण्याबाबत लेखी आणि प्रत्यक्ष सूचना दिल्या जातात। तसेच ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन पाणी योजनेतील दोष दूर करून संभाव्य साथीस प्रतिबंध केला जातो। अशा या वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छता सर्वेक्षणाची अंमलबजावणी आणि समोर येणाऱ्या त्रुटींचे निराकरण करून प्रत्येकालाच शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा केला जात आहे। चला तर मग आपण सारे मिळून आपल्या गावाचे, गावातील प्रत्येकाचे आणि स्वतःचेही आरोग्य सुरक्षित आणि शाश्वत करूया।